नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर. बागायतीसाठी प्रति हेक्टर 32,500 रुपये तर हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये मिळणार. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये रोख आणि मनरेगातून 3 लाख रुपयांची कामं देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, विरोधकांचा हल्लाबोल. मदत जाहीर करताना केवळ आकडे फुगवून सांगितले, वडेट्टीवारांची टीका. तर कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं, हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल. हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. राज्य सरकारला मोठा दिलासा. 2 सप्टेंबरचा निर्णय रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी बासनात. ओबीसी आरक्षणावरनं मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच राहुल गांधींवरही हल्लाबोल. दिल्लीचा लाल्या असा उल्लेख केल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा संताप. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी. संविधानाला धरून निकाल आल्यास उद्धव ठाकरेंच्या बाजूनच निकाल लागणार, असीम सरोदेंचा विश्वास. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरनं महाविकास आघाडीत नवा पेच. अजूनही चर्चा नाही, राऊत आणि सुळेंचं स्पष्टीकरण. महाविकास आघाडीमध्ये नव्या भिडूची गरज नाही, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांच्या विधानामुळे वादाला फोडणी. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये निवृत्त कर्मचाऱ्याने भेट म्हणून प्रबोधनकारांची पुस्तकं वाटल्यामुळे वाद. तर प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक मागे होतं, कुणीही पुस्तक फेकलं नाही, किशोरी पेडणेकरांची माहिती. सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची घसघशीत वाढ. प्रतितोळा 1,23,800 रुपयांचा दर. तर चांदी ही प्रति किलो 1.5 लाखांच्या पार. नमस्कार.